डिजिटल अरेस्ट हा सध्या भारतातील सर्वात मोठा सायबर धोका आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमात रविवारी त्याचा उल्लेख केल्यामुळे हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. डिजिटल फसवणुकीमुळे भारतीयांनी आतापर्यंत सुमारे 120 कोटी रुपये गमावल्याची नोंद आहे. तसेच फसवणुकीच्या तक्रारींचा आकडा 15.56 लाखांपर्यंत पोहोचला आहे. याच डिजिटल अरेस्टपासून वाचण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही उपाय सांगितले आहेत. तर ते कोणते उपाय आहेत? डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? डिजिटल अरेस्टमध्ये अटक होते का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओतून मिळणार आहेत. त्यामुळे प्लीज या व्हिडिओला सर्वांनी शेवटपर्यंत पहा, अजिबात स्किप करू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भारतात ऑनलाईन फसवणुकीच्या घटना झपाट्याने वाढत आहेत. घोटाळेबाज नवनवीन पद्धतींचा वापर करून लोकांना बळी बनवत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे डिजिटल अरेस्ट, ज्याचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातच्या 115व्या एपिसोडमध्ये केला आहे. या कार्यक्रमादरम्यान त्यांनी देशातील जनतेला सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. तसेच काही टिप्स देखील दिल्या आहेत. तर त्या जाणून घेण्यापूर्वी आपण डिजिटल अरेस्ट म्हणजे काय ते पाहूया. डिजिटल अरेस्ट हा सायबर फसवणुकीचा नवा प्रकार आहे. फसवणूक करणारे पोलीस, CBI, RBI आणि अंमली पदार्थ अशा मोठ्या विभागांचे अधिकारी बनून व्हिडिओ कॉल करतात. त्यांचे कपडे सुद्धा पोलिसांसारखेच असतात आणि कॉलला सुटेबल असा सेट सुद्धा त्यांनी उभारलेला असतो. तुमचं पार्सल आलंय, त्यामध्ये ड्रग्ज सापडलेत, तुमच्या मुलाला बलात्काराच्या आरोपांमध्ये अटक करण्यात आली आहे, तुम्ही लोकांकडून खंडणी वसूल करता, अशी तक्रार नोंद करण्यात आली आहे, अशी विविध कारणे सांगतात आणि त्यांच्याकडे तुमचं नाव, आधार कार्ड डिटेल्स तसेच पॅन कार्ड डिटेल्स सुद्धा असतात. आता तुम्ही म्हणाल हे सर्व तर सिक्युअर आहे, मग त्यांना कसं माहीत? तर ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. त्यांच्याकडे लोकांच्या खऱ्या डिटेल्स असल्यामुळे लोकांना ते खरोखरच पोलीस किंवा कोणते तरी अधिकारी आहेत असं वाटतं. फसवणूक करणारे पूर्ण आत्मविश्वासाने बोलतात आणि कायदेशीर कारवाई करण्याची भीती दाखवतात. त्यामुळे लोकांना विश्वास बसतो की ते खरोखरच व्हॅलिड आहेत. संभाषणादरम्यान व्यक्तीवर एवढा मानसिक दबाव टाकला जातो की ती व्यक्ती स्वतःला निर्दोष प्रूव्ह करण्यासाठी अजून खोलात बुडत जाते आणि विचार करायला लागते की मी असं कधी केलं होतं. आणि असं जर काही घडलेलं असेल तर समाजातील इज्जत वाचवण्यासाठी पोलीस कंप्लेंट करायला देखील घाबरते. बरं, ज्यांनी काहीच केलं नाही आहे ते तर यातून वाचतात का? तर नाही. कोणीतरी व्हिडिओ कॉल कट करेल म्हणून हे फ्रॉडस्टर जर तुम्ही कॉल कट केला तर आमची टीम घरी येऊन लगेच तुम्हाला अटक करेल अशी धमकी देतात. पोलीस स्टेशन, प्रसंगी न्यायालयाचा सेटसुद्धा उभारून हा कॉल केल्याचेच आभासी झडतीच्या नावाखाली व्हिडिओ कॉलवरच निर्वस्त्र व्हायला लावून पीडित व्यक्तीचे मानसिक खच्चीकरण केले जाते. या प्रकरणातून तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर काही गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. तोपर्यंत तुम्ही डिजिटल अरेस्ट खाली आहात. तुम्हाला व्हिडिओ कॉलवरच थांबून राहावे लागेल असं सांगतात. तुम्ही अटकेची कारवाई टाळण्यासाठी दंड भरण्यासाठी दबाव टाकतात. तुम्हाला बँक अकाउंट किंवा UPI ID देऊन पैसे ट्रान्सफर करायला सांगितले जाते. म्हणजेच तुमच्याकडून पैसे उकळले जातात. अगदी राजकारणी लोकांपासून ते सर्वसामान्यांपर्यंत कोणीही यातून सुटलेले नाही. काही दिवसांपूर्वी वर्धमान ग्रुपचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर SP ओसवाल हे सुद्धा या सायबर फ्रॉडमध्ये अडकले होते आणि त्यांनी 7 करोड रुपये गमावले होते. तसेच गुजरातच्या अहमदाबादमधील राहणाऱ्या एका महिलेला डिजिटल अरेस्ट करून तिची तब्बल 4.92 लाख रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डिजिटल अरेस्टच्या या प्रकरणात 13 ऑक्टोबर रोजी महिलेला मोबाईल व्हॉट्सअपच्या माध्यमातून व्हॉइस कॉल करण्यात आला आणि तिच्याकडून थायलंडला एक पार्सल पाठवण्यात आल्याचं सांगण्यात आलं, ज्यावर तिचा मोबाईल क्रमांक लिहिला आहे. पार्सलमध्ये ड्रग्जसह काही बेकायदेशीर गोष्टी सुद्धा सापडल्या आहेत. यानंतर महिलेला CBI अधिकाऱ्याची ओळख देऊन धमकावण्यात आले. वेगवेगळ्या सरकारी एजन्सींची कागदपत्र दाखवून त्यांच्या PDF प्रती पाठवून दिवसभर व्हॉट्सअप कॉल करून महिलेच्या खात्यातून वेगवेगळ्या खात्यांमध्ये 4,92,900 रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करण्यात आले. फसवणूक करणाऱ्यांनी महिलेला डिजिटल अरेस्ट केले आणि खात्यातून पडताळणीसाठी पैसे ट्रान्सफर केले जात आहेत, ते नंतर परत केले जातील असं सांगितले. परंतु 2 दिवसानंतर फसवणूक करणाऱ्यांनी तिच्याशी संपर्क करणं बंद केलं. तेव्हा डिजिटल अरेस्टच्या नावाखाली आपली लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचं तिच्या लक्षात आलं. सर्वात मोठा प्रश्न आहे, यातून स्वतःला वाचवायचं कसं? तत्पूर्वी पंतप्रधान मोदी याबाबत काय म्हणतात ते आपण पाहूया. मेरे प्यारे देशवासियों, मैं आपको एक ऑडियो सुनाता हूं। हेलो। सर नमस्ते सर। नमस्ते। सर बोलिए सर। देखिए, ये जो आपने FIR नंबर मुझे सेंड किया है, इस नंबर के खिलाफ 17 कंप्लेंट्स हमारे पास। आप ये नंबर यूज कर रहे हैं? मैंने नहीं यूज करता हूँ सर। अभी कहाँ से बात कर रहे हो? सर कर्नाटका सर, वो घर में हूँ सर। ओके, इसके लिए आप अपनी स्टेट में रिकॉर्ड करवाइए ताकि ये नंबर ब्लॉक कर दिया जाए, फ्यूचर में आपको कोई प्रॉब्लम ना हो। ओके, यस सर। अभी मैं आपको कनेक्ट कर रहा हूँ, ये आपका इन्वेस्टिगेशन ऑफिसर है, आप अपनी स्टेट में रिकॉर्ड करवाइए ताकि ये नंबर ब्लॉक कर दिया जाए। ओके, यस सर, यस सर, यस सर। अब बताइएगा मैं किसके साथ बात कर रहा हूँ? अपना आधार कार्ड मुझे शो कीजिएगा वेरीफाई करने के लिए, बताइएगा। सर मेरे पास अभी नहीं है सर आधार कार्ड सर, प्लीज सर। फोन आपके फोन में है? नहीं सर।
फोन में आधार कार्ड की पिक्चर नहीं है आपके पास? नहीं है सर। नंबर याद है आपको? सर नहीं है सर, नंबर भी याद नहीं है सर। हमने सिर्फ वेरीफाई करना है, ओके? वेरीफाई करने के लिए नहीं सर। आप डरिए ना, डरिए ना। अगर आपने कुछ नहीं किया तो आप डरिए ना। हाँ सर, हाँ सर। अगर आपके पास आधार कार्ड है तो मुझे दिखा दीजिए वेरीफाई करने के नहीं लिए। सर, नहीं सर, मैं गांव को आया था सर, घर में है सर। ओके, कमिंग। जय हिंद। इस व्यक्ति के वन साइड वीडियो का रिकॉर्ड करो एज पर द प्रोटोकॉल, ओके? ये ऑडियो सिर्फ जानकारी के लिए नहीं, ये कोई मनोरंजन वाला ऑडियो नहीं है। एक गहरी चिंता को लेकर के ऑडियो आया है। आपने अभी जो बातचीत सुनी वो डिजिटल अरेस्ट के फरेब की है। ये बातचीत एक पीड़ित और फ्रॉड करने वाले के बीच हुई है। डिजिटल अरेस्ट के फ्रॉड में फोन करने वाले कभी पुलिस, कभी सीबीआई, कभी नारकोटिक्स, कभी आरबीआई, ऐसे भांति भांति के लेबल लगाकर बनावटी अधिकारी बनकर बात करते हैं और बड़े कॉन्फिडेंस के साथ करते हैं। मुझे मन की बात के बहुत से श्रोताओं ने कहा कि इसकी चर्चा जरूर करनी चाहिए। आइए मैं आपको बताता हूं ये फ्रॉड करने वाली गैंग काम कैसे करती है, ये खतरनाक खेल क्या है। आपको भी समझना बहुत जरूरी है, औरों को भी समझाना उतना ही आवश्यक है। पहला दाव आपकी व्यक्तिगत जानकारी, वो सब जुटा करके रखते हैं। आप पिछले महीने गोवा गए थे, है ना? आपकी बेटी दिल्ली में पढ़ती है ना? वे आपके बारे में इतनी जानकारी जुटा कर रखते हैं कि आप दंग रह जाएंगे। दूसरा दाव, वहां का माहौल पैदा करो। वर्दी, सरकारी दफ्तर का सेटअप, कानूनी धाराएं, वो आपको इतना डरा देंगे, फोन पर बातों बातों में आप सोच भी नहीं पाएंगे। और फिर उनका तीसरा दाव शुरू होता है। तीसरा दाव, समय का दबाव। अभी फैसला करना होगा वरना आपको गिरफ्तार करना पड़ेगा। ये लोग पीड़ित पर इतना मनोवैज्ञानिक दबाव बना देते हैं कि वो सहम जाता है। डिजिटल अरेस्ट के शिकार होने वालों में हर वर्ग, हर उम्र के लोग हैं। लोगों ने डर की वजह से अपनी मेहनत से कमाए हुए लाखों रुपए गंवा दिए हैं। कभी भी आपको इस तरह का कोई कॉल आए तो आपको डरना नहीं है। आपको पता होना चाहिए कोई भी जांच एजेंसी फोन कॉल या वीडियो कॉल पर इस तरह पूछताछ कभी भी नहीं करती। मैं आपको डिजिटल सुरक्षा के 3 चरण बताता हूं। ये 3 चरण है: रुको, सोचो, एक्शन लो। रुको, बाद में सोचो और फिर एक्शन लो। ये 3 चरण आपकी डिजिटल सुरक्षा का रक्षक बनेंगे। साथियों, मैं फिर कहूंगा, डिजिटल अरेस्ट जैसी कोई व्यवस्था कानून में नहीं है। ये सिर्फ फ्रॉड है, फरेब है, झूठ है, बदमाशों का गिरोह है। और जो लोग ऐसा कर रहे हैं वो समाज के दुश्मन है। डिजिटल अरेस्ट के नाम पर जो फरेब चल रहा है उससे निपटने के लिए तमाम जांच एजेंसियां राज्य सरकारों के साथ मिलकर काम कर रही है। इन एजेंसियों में तालमेल बनाने के लिए नेशनल साइबर कोऑर्डिनेशन सेंटर की स्थापना की गई है। एजेंसियों की तरफ से ऐसे फ्रॉड करने वाली हजारों वीडियो कॉलिंग आईडी को ब्लॉक किया गया है। लाखों सिम कार्ड, मोबाइल फोन और बैंक अकाउंट्स को भी ब्लॉक किया गया है। एजेंसियां अपना काम कर रही है, लेकिन डिजिटल अरेस्ट के नाम पर हो रहे स्कैम से बचने के लिए बहुत जरूरी है हर किसी की जागरूकता, हर नागरिक की जागरूकता।
जो लोग भी इस तरह के साइबर फ्रॉड का शिकार होते हैं, उन्हें ज्यादा से ज्यादा लोगों को इसके बारे में बताना चाहिए। आप जागरूकता के लिए हैशटैग सेफ डिजिटल इंडिया का प्रयोग कर सकते हैं। मैं स्कूलों और कॉलेजों को भी कहूंगा कि साइबर स्कैम के खिलाफ मुहिम में छात्रों को भी जोड़ें। समाज में सबके प्रयासों से ही हम इस चुनौती का मुकाबला कर सकते हैं। तर आपल्याला सुद्धा थांबा, विचार करा आणि ॲक्शन घ्या या त्रिसूत्रीचा वापर करायचा आहे. सायबर गुन्हेगाराचा व्हिडिओ कॉल आल्यानंतर न केलेल्या गुन्ह्यात अडकण्याची भीती बाळगू नका. सायबर गुन्हेगाराच्या जाळ्यात अडकल्यानंतर डिजिटल अरेस्टबाबत बोलताच फोन बंद करावा. कारण पोलीस किंवा कोणतीही सरकारी संस्था कधीच व्हिडिओ कॉल करत नाहीत आणि ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करायला सांगत नाहीत. शक्य असल्यास कॉलचा स्क्रीनशॉट घ्या किंवा कॉल रेकॉर्ड करा. तसेच जवळच्या पोलीस ठाण्यात माहिती द्या. फसवणुकीपासून वाचण्यासाठी सायबर क्राईम हेल्पलाईन 1930 वर तक्रार करा किंवा cybercrime.gov.in या पोर्टलवर तक्रार नोंदवा. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, या गुन्हेगारांना आपली माहिती कशी मिळते? देशातील बहुतांश लोकांचे आधार कार्ड क्रमांक आता सार्वजनिक झाले आहेत. ऑनलाईन शॉपिंग करताना ग्राहकाचे नाव, घरचा पत्ता, मोबाईल नंबर अशी संवेदनशील माहिती सहज उपलब्ध होते. तसेच लोन देणाऱ्या ॲप्सचा सध्या फार सुळसुळाट चाललाय. पटकन लोन मिळवण्यासाठी लोक ॲप्स डाउनलोड करून त्यावरती आधार कार्ड, पॅन कार्ड, फोटो सहज अपलोड करतात. तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना आता सर्वसामान्यांच्या बँक खात्याशी जोडण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे पैसे असो किंवा कोणत्याही योजना असो, पैसे थेट लाभार्थ्याच्या खात्यात जमा केले जातात. यासाठी लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्याची इत्यंभूत माहिती द्यावी लागते. अनेकदा ही माहिती सायबर गुन्हेगाराच्या हाती लागते व त्यांचा गैरफायदा घेऊन ते सर्वसामान्य नागरिकांना फसवतात. त्यांच्या बँक खात्यातील उलाढाल पाहून तसेच सोशल मीडियावरील तुमचे फोटोज, डेली ॲक्टिव्हिटीज पाहून तुमच्या इन्कमचा बऱ्यापैकी अंदाज गुन्हेगार लावतात आणि मग ते आपलं सावज ठरवतात. यावर्षीच्या सुरुवातीला सरकारने 31 लाख लोकांनी सायबर क्राईमच्या तक्रारी दाखल केल्याची माहिती दिली होती. तंत्रज्ञानाचा विस्तार झाला की व्यवहार सुलभता वाढते, सोयीसुविधांचा परीघसुद्धा रुंदावतो, परंतु गुन्हेगारांचे पण फावते. याचा प्रत्यय सध्या प्रकर्षाने येत आहे. त्यामुळे आपल्याला प्रत्येक गोष्टीत सावधगिरी बाळगणे फार महत्त्वाचे आहे. कोणतीही कृती करताना पहिलं थांबा, नीट विचार करा आणि मगच कृती करा. इंटरनेटच्या या जगात आपण सेफ कसं राहायचं याविषयीचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर आहे, तो पाहायला विसरू नका. हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण तुमच्या सबस्क्रिप्शनमुळे मला मोटिवेशन मिळतं नवीन व्हिडिओज बनवायचं. आणि व्हिडिओला शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच.